नाव काय आहे, आपण कुठून आहोत, आपलं बाय बॅकग्राऊंड काय करत आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहे ही ओळख करून द्यायची आहे. माझं नाव अश्विनी विशाल देशमुख. मी पोस्ट ऑफिस मध्ये जॉब करते आणि माझे ग्रेट कोचेस शीतल कुसळकर मॅडम आणि सुजय कुसळकर सर आणि उदय भोसले सर आहेत. वाव, खूप छान असे ग्रेट कोच आपल्याला लाभलेले आहेत मॅडम. त्यांनी बऱ्याचशा सदस्यांच्या जीवनामध्ये छान असा बदल घडून आणलेला आहे आणि तुम्ही देखील खूप छान आजचा वर्कआउट पॉवरफुल गाईड केलेला आहे. सगळ्यांना 557 घामाचे अंघोळ घातलेले आहे मॅडम आणि कुठेही न थकता न थांबता तुम्ही वर्कआउट गाईड केलेला आहे. तर मॅडम आता तुम्ही म्हटलं आमचे ग्रेट कोच सुजय कुसळकर आहेत, शीतल मॅडम आहेत, उदय भोसले सर आहेत. हे तर खूप छान आहेत. पण त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर तुम्ही किती त्यांना फॉलो केलेला आहे आणि हा रिझल्ट जो तुम्हाला आलेला आहे तर हा कसा काय आलेला आहे तो सांगा. मॅडम पुन्हा एकदा प्रश्न विचारा, मला समजलेलं नाहीये. ग्रेट कोच आहे, त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. हो पण तुम्ही किती त्यांना फॉलो केलेलं आहे, किती त्यांचं तुम्ही ऐकलेलं आहे आणि कसा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे तो सांगा. मला पहिल्यापासूनच वर्कआउटची आवड होती, पण काही कामांमुळे मला म्हणजे ह्याच्यामुळे करता येत नव्हतं. पण माझं बाळ लहान होतं म्हणून आता ते थोडं मोठं झालंय तर मग पुन्हा वर्कआउट सुरू केलं आणि मी मॅडमचे स्टेटस बघायची तर त्याच्यामध्ये दिसायचं, तर म्हटलं घरीच करायचं, कारण की आपण पाऊस आला काही आलं तर बाहेर जाणं टाळतो, काही असं काही ना काही रिझन्स देऊन टाळतो. पण हे घरीच करायचंय त्याच्यामुळे म्हटलं माझ्यासाठी ते पॉसिबल आहे सकाळची बॅच. आणि मग मी त्यांना सांगून झाले जॉईन. त्याच्यानंतर मग त्या जसं जसं सांगत गेल्या त्याप्रमाणे मी सगळा डाएट फॉलो केला. इव्हन स्टार्टिंग पासून जवळजवळ 2-3 दिवस झाले आणि लगेच मॅरेथॉन सुरू झाली आणि त्या मॅरेथॉन मध्ये मी पार्टिसिपेट झाले. प्रत्येक आजपर्यंत मला आय थिंक 4-5 मॅरेथॉन झाले असतील. आता सुद्धा आजपासून माझी एक मॅरेथॉन सुरू झाली नवीन. बरोबर मॅडम. तर आपण ह्या फॅमिलीमध्ये येण्या अगोदर आपलं किती वेट होतं मॅडम आणि काय डिसऑर्डर होत्या? ह्या फॅमिलीमध्ये येण्याआधी माझं 86 केजी वजन होतं. माझे ऍक्च्युली 2 सीझर झाले, त्याच्यामुळे वजन पण वाढत गेलं आणि थोडं डाएट पण कधी एवढं जास्त फॉलो करणं झालं नाही. पण 86 केजी तेव्हा होता आणि त्याच्यामुळे मला थकावा येणं, असं कुठल्याही कामात उत्साह नसणं किंवा आळसपणासारखं आणि ऑफिसमध्ये बसून काम असतं त्याच्यामुळे मणक्यात वगैरे दुखणं, सतत डोकं दुखणं, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होत होते. आता या फॅमिलीला जॉईन झाल्यापासून हे सगळे प्रॉब्लेम दूर झालेत. मणक्यात आता दुखतच नाहीये आणि कधी पण आता पहिले उठावं तर कंटाळा यायचा, की आराम नाही मिळत आहे, बाळ झोपून देत नाहीये रात्रभर. आता जरी त्यांनी झोपून नाही दिलं ना, तरी एक उठावंसंच वाटतं. म्हणजे आपलं वर्कआउट आहे आणि आपल्याला उठायचंच आहे आणि की त्याच्यामुळेच आपल्यामध्ये एवढा बदल झाला. येस मॅडम. मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छिते का मॅडमच्या ज्या डिसऑर्डर होत्या, त्या डोकं वगैरे दुखत होतं ते म्हणत आहे, तर ते त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. इथं फक्त मॅडमनी डाएट फॉलो केलेला आहे. जे काही सांगितलेलं आहे मार्गदर्शन ते त्यांनी फॉलो केलेलं आहे. बघू शकतात मॅडमचा बिफोर आफ्टर. मॅडम अगोदर कशा होत्या आणि आता मॅडम ह्या तुम्हीच आहात का? हो, मीच आहे. खूप खूप छान. वाव, असा मस्त रिझल्ट आलेला आहे मॅडमचा. अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. मॅडम मॅडम तुम्ही किती म्हणजे किती केजीचा फॅट लॉस केलेला आहे आतापर्यंत? मी आतापर्यंत आता माझं वजन 71 आहे. 15 किलो आय थिंक केलं असेल. 15 किलो केलंय फॅट लॉस. 3 महिने झाले मला वर्कआउट करून. म्हणजे 15 महिन्यामध्ये मॅडमनी 3 महिन्यामध्ये मॅडमनी 15 केजीचा फॅट लॉस केलेला. खूप खूप छान मॅडम, अभिनंदन आपलं. आणि खूप खूप छान मार्गदर्शन आपल्याला खूप छान भेटलेलं आहे. 15 केजी फॅट लॉस करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. त्यासाठी मॅडमनी मॅरेथॉन सुद्धा तितक्या केलेल्या आहे. कारण 4-5 मॅरेथॉन झाले. किती झाले मॅडम? आय थिंक 5 झाल्या असतील आणि आता ही 6वी असेल. कारण की मी जॉईन झाल्यापासून कंटिन्यू मॅरेथॉनच करते. मला लवकर रिझल्ट हवा होता म्हणून. आणि त्या मॅरेथॉन मध्ये प्रॉपर डाएट वगैरे जसं कोचेस सांगतात त्याप्रमाणे फॉलो करते. नाही, बरोबर आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे पार्टिसिपेटने, कारण आपलं वेट आपल्याला कमी करायचं असतं तर मॅरेथॉन शिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण आपण वर्कआउट करत
कोणी डाएट फॉलो करत नाहीये. जो करतो तोच करतो किंवा कधी होतं नाही होत. पण मॅरेथॉन मध्ये आल्यानंतर 10 दिवस बरोबर प्रॉपर आपण डाएट फॉलो करत असतो आणि जे कोच सांगत असतात ते आपण त्याचं व्यवस्थित पालन करत असतो आणि म्हणून ह्या 10 दिवसामध्ये आपलं जास्तीत जास्त वजन कमी होत असतं. तर ज्यांना हो. कोणाला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर जर वजन कमी करायचं असेल तर मॅरेथॉन शिवाय त्यांना पर्याय नाहीये. मॅडम मग आता तुम्हाला कसं वाटत आहे? खूप हलकं वाटत आहे आणि एक प्रकारे कॉन्फिडन्स पण येतो. आता मागच्या वेळी एक सेमिनार झालं होतं. मला कधी असं पुढे बोलायला जायचं असं खूप वेगळं वाटायचं, की काय आपण सगळ्या माणसांसमोर कसं बोलणार, काय करणार? पण आता थोडा एक कॉन्फिडन्स आलाय, की नाही आपण करू शकतो आणि बोलू पण शकतो सगळ्यांसमोर. आपण स्वतःला जेव्हा आपण आहोत असं समजतो ना, आपण कमी नाही आहोत. आपण करू शकतो. हे जेव्हा आपण सिद्ध करतो ना, तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो तो वेगळाच येतो. येस, येस, येस मॅडम. खूप छान तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे. कारण कसं असतं, जेव्हा आपण जरासं वेगळ्या असतो, काहीतरी वेगळ्या हं. आणि त्या हां, वेगळ्या असताना पुन्हा जेव्हा आपण काहीतरी वेगळं करत असतो, वेगळं हां, करत असतो म्हणजे काय? तर आपण आहोत तशा आणि आता हां. मी एक्सरसाइज करत आहे. माझ्यामध्ये खूप छान बदल झालेला आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे आपल्याला हो. 4 माणसाला सुद्धा एक हिंमत येत असते आपल्यामध्ये, एक कॉन्फिडन्स वाढत असतो. मॅडम तुम्ही घरामध्ये एकट्याच वर्कआउट करत आहात का जोडीने करत नाही, आहात? नाही माझे मिस्टर पण करतात. पण ते 7:15च्या बॅचला जॉइन होतात. कारण की त्यांना थोडा रात्री कधी उशीर होतो, मग झोप पूर्ण होत नाही. मग येस, ते येस. 7:15च्या बॅचला ते करतात. माझ्या सासूबाई पण करतात जोडीने त्यांच्या आणि सासरे पण करतात. थोडा वाह! सासऱ्यांचा पायाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते मध्ये-मध्ये करत असतात. बघा म्हणजे मॅडम एकट्या फिट नाहीयेत. त्यांनी पूर्ण घराला त्यांनी फिट केलेलं आहे आणि सगळं घर त्यांचं आनंदी वातावरणामध्ये जगत आहे. हे कशामुळे होतं तर आपण सकाळी पहाटे उठत असतो. मेडिटेशन वगैरे करत असतो. आपली सुरुवातच 5 वाजल्यापासून सुरुवात होते म्हणजेच फ्रेश वातावरण असतं आणि ह्या 5 वाजता असं कोणीही उठायला मागत नाहीयेत. आणि जेव्हा 5 वाजता उठतो आपण मेडिटेशन वगैरे करतो, वर्कआउट करत असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह निर्माण होत असते आणि घरामध्ये आता तुमच्या खूप छान असं काय म्हणतात ना, डाएटफुल आणि आनंदी वातावरण असतं. कारण हो. सगळे जे आता घरामध्ये एक्सरसाइज करत असतो, तेव्हा कोणालाही काही सांगायची गरज नसते. पण एक माणूस जर डाएट करणारा असेल, बाकीचे खाणारे असतील ना, तर त्यांच्या पुढे सांगणं खूप हे होतं, डोकं फोड होती. "अरे बाबा माझा डाएट तुम्हाला हे करायचं आहे, ते करायचं." पण आता तुमच्या घरात तसं नसणार आहे. मॅडम तुमच्या किचनमध्ये काय बदल केला तुम्ही? किचनमध्ये तरी आता माझं रात्रीचं जेवण तर मी पूर्णच बंद केलंय. सकाळी फक्त काय असेल त्याप्रमाणे ज्वारीची भाकरी, बाजरीची नाचणी असं असतं त्याचं. आणि सकाळी नाश्ता पण नसतोच. नाश्त्याला पण शेकच असतो सकाळी येस, किंवा येस. मग सॅलड किंवा स्प्राउट्स असं असतं. येस, येस, येस. कारण तुमच्या घरामध्ये सर्वांना माहिती आहे, आपलं घर हे सगळेजण काय एक्सरसाइज करत आहोत. त्यांना डाएटचं महत्त्व माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे. तर खूप छान मॅडम. अजून देऊ इच्छिता का? पार्टिसिपेटला संदेश देऊ इच्छिता? कोचेस सांगतील त्याप्रमाणे फॉलो करा. कारण की ते जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतं आणि मॅरेथॉनमध्ये जर पार्टिसिपेट केलं तर लवकरात लवकर रिझल्ट ज्यांना हवा आहे त्यांनी मॅरेथॉनमध्ये नक्कीच पार्टिसिपेट करावं आणि ज्याप्रमाणे ते सांगतात की प्रत्येक टाईम टू टाईम फोटो पाठवा. ते आपल्याला जरी पॉसिबल नसलं तरी ते असं का सांगतात कारण की आपण प्रॉपर फॉलो करतो की नाही करत आहोत हे त्यांना लक्षात येतं आणि कोचेसचं ऐकल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडतो. हे मात्र नक्की. नक्की, नक्की. मॅडम आता तुम्ही आयडल वेटवर आलेले आहात का? नाही ॲक्चुअली मला 65 पर्यंत यायचंय. आता माझं 71 आहे. 6 केजी अजून मला कमी करायचंय. अच्छा 6 केजी फॅट लॉस करायचा आहे. तर हो. तो होणार आहे का? हो, हो. नक्कीच. बरं. आणि नंतर आयडल वेटवर आल्यानंतर तुम्ही फॅमिलीशी जॉइन राहणार आहात का मग जाणार लाईफ आहात? टाईम जॉइन राहणार आहे. नक्की, नक्की. प्रश्नच नाहीये. मला आयडल वेटवर आल्यानंतर लोकं बरेचसे असे म्हणत असतात, का मी आयडल वेटवरच येऊस तर थांबणार आहे. नंतर मी बस झालं मग माझं. कारण 3 महिने भरपूर झाले ना, असे बोलत असतात. तर कसं असतं माहितीये का, आपण जेव्हा आयडल वेटवर येत असतो आणि ते आयडल वेटवर आल्यानंतर ते टिकवून ठेवणं हे आपल्या हातात असतं.
आयडियल वेटवर आलं म्हणजे कॉल सोडून जाणं नाही. तुम्ही जेव्हा कॉल सोडून जातात तेव्हा तुम्ही आपल्या फॅमिली पासून सोडून जातात, आपल्या कोच पासून लांब जातात. तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन वगैरे मिळत नाही किंवा तुम्ही पण विचारत नाही त्यांना. आणि नंतर मग तुमचं पुन्हा वजन वाढत असतं. कारण बऱ्याचशा लोकांचं असं असतं का हे सोडल्यानंतर वजन वाढतं. तर त्यांची ही जी गलतफहमी आहे तर त्यांनी ही दूर करायला पाहिजे. आपण जेव्हा इथं असतो तेव्हा आपल्यामध्ये छान चेंजेस झालेला असतो. कोचचं आपल्यावर लक्ष असतं. आणि जेव्हा आपण दूर असतो तेव्हा पुन्हा पहिल्यासारखी आपण लाईफस्टाईल सुरू करत असतो. म्हणजे खाणं पिणं जे काही आहे बाहेरचं ते खायला सुरुवात करत असतो आणि त्यामुळे आपलं वजन वाढलेलं असतं. तर खूप छान मॅडम, आपल्यामध्ये खूप खूप छान असा बदल झालेला आहे आणि धन्यवाद आपण वर्कआउट लीड केल्याबद्दल. खूप थँक्यू खूप मॅडम. छान वर्कआउट गाईड केला, पण कोणाला असं वाटलं नाही का तुम्ही फर्स्ट टाइम वर्कआउट लीड करत आहात. पॉवरफुल असा वर्कआउट होता आणि आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. मॅडम एक बोलू का जरा? हा बोला ना मॅडम, बोला बोला. म्हणजे थोडं हे आहे, शीतल मॅडम आहेत ना, त्या माझ्या 5वी-6वी पासूनच्या फ्रेंड आहेत. त्या पण बेस्ट फ्रेंड आहेत. आम्ही एकाच बेंचवर बसायचो. तेव्हापासून Yes. आतापर्यंत खूप म्हणजे त्यांच्या घरी जाणं, त्यांचे आई-वडील पण खूप छान, भाऊ-बहीण सगळे छान. आम्ही एकत्रच असायचो, अभ्यासाला वगैरे सगळ्या ह्याच्यात एकत्र असायचो आणि माझी बेस्ट फ्रेंडच होत्या त्या. आणि हा. मला खूप आनंद आहे की त्याच माझ्या कोचेस आहेत. कारण की एक बेस्ट फ्रेंड कशी असावी, तर अशी असावी, हे उदाहरण समोर आहे. वा वा, क्या थँक बात यू आहे सो मॅम, मच खरंच. शीतल मॅडम. खूप छान, खूप छान. कारण आपल्या शाळेमध्ये एक मैत्रीण खूप वर्षांनी जेव्हा आपल्याला भेटते आणि ती भेटल्यानंतर जेव्हा आपल्या शाळेमध्ये जे आपलं मैत्रीचं एक नातं असतं, त्यावेळेस आपल्या शाळेविषयी बोलणं वगैरे होत होतं किंवा आपल्या घरातले काही हे असतील आनंदाच्या गोष्टी त्या आपण शेअर करत असू. पण बऱ्याच वर्षांनी जेव्हा आपल्याला एक फ्रेंड भेटत असती, त्यावेळेस तिला आरोग्याचं मार्गदर्शन करणं आणि तीच मैत्रीण आज आपली कोच होणं खूप भाग्याची गोष्ट आहे मॅडम तुम्हाला. खूप दिवसांनी तुम्हाला शीतल मॅडम पुन्हा एकदा भेटलेले आहेत. त्या तर मैत्रीण आहेच आहे, परंतु तुम्हाला आता त्या कोच म्हणून पण लाभलेल्या आहेत. खूप हो. छान अशा कोच मॅडम त्या. त्यांनी हो. स्वतःच्या जीवनामध्ये तर आरोग्य दिलंच आहे, चांगलं. पण त्यांच्या सुद्धा आमच्याही जीवनामध्ये त्यांनी आरोग्य दिलेलं आहे. खूप खूप छान मॅडम, तुम्ही मस्त असा संदेश दिलेला आहे. आणि अशीच जी तुमची मैत्री आहे, मैत्री तर आहेच आहे, पण गुरु शिष्याचं नातं देखील कायम सदैव टिकून ठेवा. हो, आणि हो. अशीच नक्की. खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. हो, हो. ओके. थँक यू. थँक्यू मॅडम.